नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। हे आपल्या केळीचं हार्वेस्टिंग झालेलं आहे। हे बघा, एक केळीला हे घडला, हे 5 ते 6 केळी जसेच्या तसे ठेवलेले त्यांनी। मग आता हे केळीपासून आपण काय करणार, आपल्याला कट करायला वेळ नसतो किंवा बरीच केळी अशी अटकलेली असते। पहा किती जाड आहे। आज भाव चांगला असल्यामुळे इतकं बारीक काय बघायचं, पण आपण जर हे केळी जर काढून त्याचा जर उपयोग केला, आता बघा मी इथून ह्या केळं हे तोडलेलं आहे आणि आता हे केळं बघा, हे केळं मी स्वतः खाणार आहे आता या केळीला। कारण की ही जी केळी आहे ना, पौष्टिक असते, खायला एकदम चवदार असते। याची चव थोडीशी वेगळीच असते। गोड आपण केळी खातो, ही केळीसुद्धा स्वादिष्ट लागते। आणि एक केळी कच्ची किंवा पिकलेली केळीपासून आपल्याला पोषक घटक मिळतात। अशा पद्धतीने आपण सुद्धा केळीचा जास्तीत जास्त वापर करायला, आपण जर खाल्लं, समजा केळी आपण खाल्ली तर इतर लोकंसुद्धा खातील आणि केळीची मागणी वाढेल। बघा, थेंबे थेंबे तळे साचे, आपण म्हणतो की एक केळीनं काय होणार आहे, आपण रोज एक केळी खाल्ली तर काय फरक पडतो। मी शेतात आल्यावर दररोज एक केळी खातो। घरीसुद्धा आपण कच्च्या केळीचा घड न्यायचा, जसं जसं पिकतो तसं तसं घड आपण धीरे धीरे खात राहायचं। कारण की पहिल्या दिवशी कच्ची केळी असते, दुसऱ्या दिवशी कच्चीच असते, तिसऱ्या दिवशीसुद्धा कच्ची असते, म्हणजे थोडंसं पिकत चालते आणि पिकल्यानंतरसुद्धा खायचं। म्हणजे आपण एक घड जर आपल्या स्वतःसाठी घरी नेला तर आपण ते घड धीरे धीरे पूर्ण खाऊ शकतो। बघा, हे केळी खाणं वाईट नाही आहे। केळी आपण जर खाल्लं तर चांगली गोष्ट आहे। आणि आपण जर केळी खाल्ली तर आपला इतर पदार्थ, म्हणजे घरात लागणारे जे अन्नधान्य आहे त्याचीसुद्धा बचत होते। म्हणजे एक केळी पोटात गेल्यानंतर आपण एक पोळी कमी खातो। म्हणजे प्रत्येकाने जर आपल्या घरातल्या प्रत्येकाने जर एक पोळी कमी खाल्ली, म्हणजे 4 व्यक्ती जर घरात असले तर 4 पोळ्या कमी होतील, म्हणजे एका व्यक्तीचा आहार आपण वाचवू शकतो। इतकं बारीक बघायचं। आणि परंतु याच्यात फायदा एक होणार आहे, कारण की केळीची मागणी वाढणार आहे। आपण खातो, इतरांनासुद्धा खायची सवय लागल्यानंतर कच्ची केळी, पिकलेली केळी आणि त्याचे जे पदार्थ आहे, वेगवेगळे पदार्थ होतात। तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकतात, त्याच्याद्वारे बरेच पदार्थ होतात। केळीचे घड वाऱ्यानं पडतात। आता बघा, ही पडलेली केळी हे मार्केटला ते न्यायला मागे पुढे करतात। मग ही केळी जर समजा आपण घरी जर विक्रीला ठेवली, आता बघा हा घड आहे, आता मी दाखवतो। आता बघा, ही किती भारी घड आहे आणि हा घड खराब होणार आहे। आणि हा घड जर आपण कापून जर मार्केटला विकला किंवा घरी विकला, मार्केटला विकला त्याला रेट येणार नाही। बघा, यातसुद्धा हा घड आहे ना, हा घडसुद्धा बघा पत्त्यांमध्ये अटकलेला आहे आणि अशी केळी पडते। पडल्यानंतर आपण त्याला केळी खाणार, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची सवय लावणार, शेजाऱ्यांनासुद्धा सवय लावायची। आणि सर्व लोकांनी जर केळी खाणं चालू केलं तर आपलं उत्पादन वाढणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे सेवाभाव चॅनल, याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।